नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकारी किंवा अनुदानित संस्थांमध्ये काम करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्य सरकारने घेतलेला एक नवीन निर्णय सध्या संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारा ठरत आहे. आता ही के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे वेतन थांबू शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. हा निर्णय नेमका काय आहे? कोणावर लागू आहे? ती के-वाय-सी कशी करायची? आणि सर्वात महत्त्वाचं, जर वेळेत केलं नाही, तर काय होईल? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्य शासनाने सेवार्थ प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ई के-वाय-सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर प्रक्रिया आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. यामागचा मुख्य उद्देश काय आहे? सरकारी वेतनाचा हिशोब अचूक ठेवणे, एकाच कर्मचाऱ्याची दुबार नोंद टाळणे, आर्थिक गैरव्यवहार रोखणे. सरकारच्या मते काही ठिकाणी चुकीच्या नोंदींमुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. म्हणून आता ही समस्या कायमची दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एप्रिल 2026 आणि मे 2026 चे वेतन मिळवण्यासाठी ई के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही वेळेत ही के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर तुमचे वेतन थेट सॉफ्टवेअरमधून रोखले जाऊ शकते. तुम्हाला पुढील महिन्यात पगार मिळणार नाही. प्रशासनाकडून जबाबदारी तुमच्यावर टाकली जाऊ शकते. म्हणजेच नो ई के-वाय-सी इक्वल्स नो सॅलरी डी-आर-टी-आर. हे लक्षात ठेवा. हा निर्णय फक्त मंत्रालयापुरता मर्यादित नाही. तो राज्यातील सर्व स्तरांवर लागू आहे. जिल्हा परिषद कर्मचारी, अनुदानित शाळा व महाविद्यालय, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आदिवासी आश्रमशाळा, सामाजिक न्याय विभाग, म्हणजेच गाव पातळीपासून मंत्रालयापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला हा नियम लागू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही के-वाय-सी नेमकी काय असते? ई के-वाय-सी म्हणजे तुमची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळून पाहण्याची प्रक्रिया. यामध्ये सामान्यतः खालील गोष्टी येतात: आधार कार्ड लिंक, बायोमेट्रिक पडताळणी, मोबाईल ओ-टी-पी व्हेरिफिकेशन, फोटो आणि ओळख तपासणी. यामुळे सरकारला खात्री होते की जो कर्मचारी नोंदणीकृत आहे, तो खरोखर अस्तित्वात आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, ई के-वाय-सी कशी पूर्ण करायची? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. स्टेप 1, सेवा पोर्टलवर लॉग इन करा. स्टेप 2, तुमचा एम्प्लॉयी आयडी आणि पासवर्ड टाका. स्टेप 3, ई के-वाय-सी अपडेट किंवा आधार व्हेरिफिकेशन पर्याय निवडा. स्टेप 4, तुमचा आधार नंबर टाका. स्टेप 5, ओ-टी-पीद्वारे पडताळणी करा. काही प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावी लागू शकते. स्टेप 7, सबमिट करून कन्फर्मेशन घ्या. बस, तुमची ई के-वाय-सी पूर्ण झाली. मित्रांनो, सर्वात मोठी चूक काय होते माहिती आहे का? आपण वेळ आहे असं समजून काम पुढे ढकलतो. पण या प्रकरणात असं करू नका. कारण सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत. सिस्टीममधून वेतन थांबवले जाईल. कोणतीही सवलत मिळणार नाही. त्यामुळे आजच ही के-वाय-सी पूर्ण करा. कल्पना करा, महिन्याच्या शेवटी तुमचा पगारच आला नाही तर? ई-एम-आय भरायची आहे, घरखर्च चालवायचा आहे, मुलांच्या फी द्यायच्या आहेत आणि अचानक पगार थांबला. यामुळे काय होईल? आर्थिक ताण, मानसिक तणाव, कुटुंबावर परिणाम. म्हणूनच हा निर्णय हलक्यात घेऊ नका. सरकारने हा निर्णय का घेतला? यामागे काही महत्त्वाचे कारणे आहेत. 1, भ्रष्टाचार रोखणे. 2, बनावट नोंदी हटवणे. 3, पारदर्शकता वाढवणे. 4, डिजिटल सिस्टम मजबूत करणे. म्हणजेच हा निर्णय तुमच्या विरुद्ध नाही, तर संपूर्ण प्रणाली सुधारण्यासाठी आहे. आजच्या डिजिटल युगात बँकिंग डिजिटल झालं, आधार लिंकिंग झालं, पॅन व्हेरिफिकेशन झालं. मग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी के-वाय-सी का नाही? म्हणूनच आता ही प्रक्रिया अनिवार्य झाली.